या अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातले एक सुद्धा मत मिळता कामा नये, अजिबात मिळता कामा नये। आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले नाहीयेत, वाटेल त्याच्यावरती बोलतायत, आपल्या घराणेशाहीबद्दल बोलतायत। अरे मी आहेच ना, मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे। मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे। आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही, मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही, म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा दाखवून तुम्हाला फसवून मतं मागण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करतायत। आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको ही माझी जनता ठरवेल। पण मोदीजी, जेव्हा तुम्ही घराणेशाहीवरती बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणारच। कारण तुम्ही सगळेजण टीव्ही बघता ना रे, टीव्हीवरच्या मालिका बघता का? अरे काय मालिका बघता, मग कामं कधी करता? पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांचे हल्ली सीझन असतात, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर काय असतं त्याच्यावरती, बरोबर ना? सीझन 1 सीझन 2 तसं संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली, त्याचा नवीन सीझन आलाय। कोणता? जुमला 3, बरोबर ना? 2014 साली पहिल्यांदा आला जुमला 1, 19 ला आला जुमला 2 आणि पुन्हा 24 ला येतोय जुमला 3। ऍक्टर तोच, खलनायक पण तोच, स्टोरी रायटर तोच, सगळं काही तेच। आणि आता किती वेळा ती मालिका बघायची? पहिल्या 2 भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते, काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल। पण 10 वर्ष याने पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला, देश नासून। पहिल्या 2 भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते, काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल। पण 10 वर्ष याने पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला, देश नासून टाकला। बरोबर आहे, जरा एकदम मोठ्याने बोला, एकदम मोठ्याने बोला। दादा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही? अब की बार भाजपा तडीपार। ही मालिका आता बंद करा, कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये। आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटतायत। जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत? कुठे? तरी आपण गप्प बसायचं? तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा? कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही, त्याला बंडूच बोललं पाहिजे। एक निष्ठावान कट्टर मावळा जो आपलं इमान त्याने विकलेलं नाहीये आणि तुमच्या परभणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती मताधिक्याने निवडून देणार? 2 का 5? मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच, पण समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे। कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये, केवळ संजयची नाहीये, ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी, संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही निवडणूक आहे। तुमचं मत तुम्ही कोणाला देणार? हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला? नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे? मग आपला निर्धार पक्का आहे? सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत, फक्त एक गोष्ट बदलले। काय बदलले? निशाणी। निशाणी काय? निशाणी काय? निशाणी। आणि विजय होणार विशाल।